ओके, इफेक्ट ऑफ डायलेक्ट्रिक ऑन व्हेरियस पॅरामीटर हा पार्ट आपल्याला आता स्टडी करायचा आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन केसेस आहेत. एक म्हणजे वेन बॅटरी इज केप्ट कनेक्टेड अँड डायलेक्ट्रिक इज इन्सर्टेड, अँड वेन बॅटरी इज नॉट कनेक्टेड अँड डायलेक्ट्रिक इन्सर्टेड. आता फर्स्ट केस बघूया आपण. फर्स्ट केस आहे वेन बॅटरी इज connected and dielectric inserted between the plates. ठीक आहे. म्हणजे कॅपॅसिटरला आपण बॅटरी जोडूनच ठेवणार आहे आणि नंतर काय करणार आहे, त्याच्यामध्ये डायलेक्ट्रिक प्लेट इन्सर्ट करणार आहे. तर त्याच्यामध्ये काय काय होणार बघा. नंबर ए काय होणार, आता सुरुवातीला कॅपॅसिटी सी असेल. ओके, तर न्यू कॅपॅसिटी सी डॅश किती होणार आहे, तर के टाइम्स सी होणार. लक्षात येते का? कारण डायलेक्ट्रिक म्हणजे सुरुवातीला कॅपॅसिटी असणार आहे सी इज इक्वल टू ए एप्सिलॉन नॉट डिवायडेड बाय डी असणार, आणि डायलेक्ट्रिक प्लेट इन्सर्ट केल्यानंतर कॅपॅसिटी किती होणार आहे, ए एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी. म्हणजे डायलेक्ट्रिक प्लेट इन्सर्ट केल्यानंतर कॅपॅसिटी काय होते, के टाइम्स होते. लक्षात घ्या. सो सुरुवातीला सी असेल तर न्यू कॅपॅसिटी सी डॅश इज इक्वल टू काय होणार आहे, के टाइम्स सी होणार आहे. ठीक आहे. सेकंड, आता इथं कॉन्स्टंट काय राहणार आहे, व्हेन बॅटरी इज कंटिन्युअसली कनेक्टेड, बॅटरीचं व्होल्टेज कंटिन्युअसली कॅपॅसिटरला अप्लाय होणार आहे, अँड देअरफॉर फी डॅश इज इक्वल टू फी होणार आहे. म्हणजे याचं मिनिंग काय होतं, व्होल्टेज किंवा पीडी जे आहे डझंट चेंज. ही गोष्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. व्होल्टेज डझंट चेंज. व्होल्टेज जे आहे ते अजिबात चेंज होणार नाही, कमी पण होणार नाही कारण किंवा वाढणार पण नाही, कारण बॅटरीचं व्होल्टेज किती आहे, फी आहे. बॅटरी स्वतःच व्होल्टेज वाढू पण देणार नाही किंवा कमी पण होऊ देणार नाही, त्याचं व्होल्टेज कॉन्स्टंटच राहणार आहे. कॅपॅसिटरला कंटिन्युअसली कनेक्टेड असल्यामुळे कॅपॅसिटरचं व्होल्टेज किती राहणार आहे, नेहमी फीच राहणार, ते चेंज होणार आहे. आता थर्ड, चार्जचं काय होणार आहे, तर चार्जचा फॉर्म्युला काय असतो सांगा, क्यू इज इक्वल टू सी व्ही. आता व्होल्टेज तेवढंच राहायला लागलंय परंतु कॅपॅसिटी के टाइम्स व्हायला लागले ना. सो चार्ज क्यू डॅश इज इक्वल टू काय होणार आहे, के टाइम्स इनिशियल चार्ज. कारण इनिशियल चार्ज काय असणार आहे, क्यू इज इक्वल टू सी व्ही असणार आहे, आणि न्यू चार्ज क्यू डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, सी डॅश इंटू व्ही येणार आहे. ठीक, कारण व्होल्टेज तेवढंच राहायला लागलंय, कॅपॅसिटी के टाइम्स व्हायला लागले, मग चार्ज पण काय होणार आहे, के टाइम्स क्यू होणार. म्हणजे लक्षात घ्या, बॅटरी कनेक्टेड असताना दोन प्लेटच्या मध्ये डायलेक्ट्रिक स्लॅब जर इन्सर्ट केली तर कॅपॅसिटी के टाइम्स होते, व्होल्टेज आहे तेवढंच राहतं, चार्ज जो आहे तो प्लेटवरचा के टाइम्स होतो. नेक्स्ट, इलेक्ट्रिक फील्ड बिटवीन द प्लेट काय होणार आहे, ई डॅश इज इक्वल टू, ई डॅश इज इक्वल टू काय राहणार, ईच राहणार. कारण इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला काय आहे, फी बाय डी असा फॉर्म्युला आहे. व्होल्टेज चेंज झालाय का, नाही. दोन प्लेट मधलं सेपरेशन चेंज झालंय का, नाही. त्याच्यामुळं सुरुवातीचं इलेक्ट्रिक फील्ड आणि नंतर डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्यानंतरचं इलेक्ट्रिक फील्ड, दोन्ही इलेक्ट्रिक फील्ड तेवढंच राहणार आहे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज एनर्जी स्टोअर्ड च काय होणार आहे. आता एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटरचा फॉर्म्युला अजून आपण बघितलेला नाहीये. ओके, तो पार्ट आपल्याला बघायचा आहे. आता एनर्जी स्टोअर्डचा फॉर्म्युला असतो हाफ सी व्ही स्क्वेअर. एनर्जी स्टोअर्डचा फॉर्म्युला असतो दॅट इज हाफ सी व्ही स्क्वेअर. मग हाफ सी व्ही स्क्वेअर, व्ही कॉन्स्टंट असल्यामुळे काय होणार आहे, कॅपॅसिटी के टाइम्स होत असल्यामुळं एनर्जी स्टोअर्ड देखील काय होते, यू डॅश इज इक्वल टू के टाइम्स यू होते. लक्षात आलं. म्हणजे आता डायलेक्ट्रिक प्लेट इन्सर्ट केल्यावर किती ऍडिशनल चार्ज सप्लाय होणार आहे, ऍडिशनल चार्ज सप्लाय होणार आहे दॅट इज के क्यू. के क्यू हा चार्ज होता ना सुरुवातीला, सॉरी सुरुवातीला क्यू होता, नंतर के क्यू चार्ज येणार आहे तिथं. म्हणजे ऍडिशनल चार्ज बॅटरी किती सप्लाय करणार आहे, के मायनस 1 इंटू क्यू. सो ऍडिशनल चार्ज सप्लाइड
supplied is equal to, that is kq minus q, that is k minus 1 into q, एवढा चार्ज बॅटरी त्याला सप्लाय करणार आहे. ठीक आहे. आता केस 2 बघूया. केस 2 का आहे, व्हेन battery is disconnected and dielectric is inserted. When battery is disconnected and dielectric is inserted, म्हणजे याला काय म्हणणार आपण, आयसोलेटेड कॅपॅसिटर असेल तर, आयसोलेटेड चार्जड कॅपॅसिटर असेल तर या केसमध्ये काय होणार, म्हणजे मगाची केस, मगाचा जो प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केला तो. आता कॅपॅसिटरला बॅटरी जोडलेली नाहीये, म्हणजे बॅटरी सुरुवातीला जोडायचं कॅपॅसिटरला, त्याला चार्ज करायचं, त्याला काहीतरी व्होल्टेज आणि काहीतरी चार्ज येणार आहे, आणि आता बॅटरी काढून टाकायची. आणि बॅटरी काढून टाकल्यानंतर मी काय सांगतोय बघा, कॅपॅसिटर पासून बॅटरी काढून टाकल्यानंतर आता डायलेक्ट्रिक स्लॅब काय करायचे आहे, इन्सर्ट करायचे आहे. आता फर्स्ट कॅपॅसिटीचं काय होणार, तर डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्यानंतर कॅपॅसिटी काय होते, वाढतेच. कारण वन्स अगेन सुरुवातीला कॅपॅसिटी एप्सिलॉन नॉट बाय डी आणि नंतर कॅपॅसिटी होणार आहे एप्सिलॉन नॉट के डिवायडेड बाय डी, म्हणजे कॅपॅसिटी तर वाढणारच आहे. सेकंड, आता आयसोलेटेड कॅपॅसिटर ज्यावेळी असतो त्यावेळी बाहेरून चार्ज आत येऊ शकत नाही किंवा आतला चार्ज बाहेर जाऊ शकत नाही, त्याच्यामुळे इथं कॉन्स्टंट काय राहणार आहे, चार्ज रिमेन कॉन्स्टंट. सो क्यू डॅश इज इक्वल टू क्यू येणार आहे. मगाशी जो आपण प्रॉब्लेम सोडवला तो आयसोलेटेड कॅपॅसिटरचा होता, लक्षात घ्या, ज्याच्यामध्ये बाहेरून चार्ज आत येत नाही किंवा आतून चार्ज बाहेर जात नाही, त्याच्यामुळे चार्ज जो आहे तो अजिबात चेंज होणार नाही. आता व्होल्टेजचं काय होणार आहे, व्होल्टेज फी डॅश इज इक्वल टू काय होणार आहे, फी बाय के होणार. पण लक्षात घ्या, व्होल्टेजचा फॉर्म्युला काय असतो, फी इज इक्वल टू क्यू बाय सी. ठीक आहे, चार्ज तेवढाच, क्यू कॉन्स्टंट राहायला लागलाय ना. कॅपॅसिटी जर के टाइम झाली तर व्होल्टेज काय होणार आहे, 1 बाय के टाइम्स होणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झालं व्होल्टेजचं. आता इलेक्ट्रिक फील्ड ईडीएसचं काय होणार आहे. आता इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय असतं, फॉर्म्युला E इज इक्वल टू फी बाय डी. आता दोन प्लेट मधलं सेपरेशन तर आपण अजिबात चेंज करत नाही, परंतु व्होल्टेज मात्र काय व्हायला लागलंय, के टाइम्स कमी व्हायला लागलंय, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड देखील काय होणार आहे, के टाइम्स कमी होणार आहे. सो ई बाय के होणार. आणि एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ क्यू स्क्वेअर बाय सी, आणि त्याच्यामुळे एनर्जी जी आहे ती काय होते, इनिशियल एनर्जी पेक्षा कमी होते, यू बाय के होते. एनर्जी स्टोर्ड बिकम यू बाय के. आणि इथे ऍडिशनल चार्ज वगैरे काय सप्लाय होणार नाही, सुरुवातीला जेवढा चार्ज होता तेवढाच फायनल चार्ज असणार आहे. तर या दोन गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत, या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का बघा. म्हणजे बॅटरी कंटिन्युअसली कनेक्टेड असेल तर काय कॉन्स्टंट राहते, लक्षात ठेवायचं, व्होल्टेज कॉन्स्टंट राहते. आणि बॅटरी डिस्कनेक्ट केल्यानंतर काय कॉन्स्टंट राहते, चार्ज कॉन्स्टंट राहतो, लक्षात ठेवायचं. आणि कॅपॅसिटी मात्र काय होते, दोन्ही केसेसमध्ये वाढतेच. ओके, आणि कॅपॅसिटी डायलेक्ट्रिक स्लॅब इन्सर्ट केल्यानंतर काय होते, के टाइम्स न वाढते, आणि अकॉर्डिंगली काय होणार आहे, बाकीच्या गोष्टी सगळ्या चेंज होणार आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. कुणाला काय डाऊट असला तर विचारा याच्यामध्ये. एनी डाऊट? नो सर.
ठीक आहे. तर आजचं लेक्चर आता पुढचा पार्ट न्यूमेरिकल्स काही सॉल्व्ह करायचे आहेत आणि त्याच्यानंतर सिरीज आणि पॅरल कॉम्बिनेशन स्टडी करायचं आहे. त्याला आता वेळ पुरणार नाहीये. ओके, त्याच्यामुळं आजचं लेक्चर आपण इथंच एंड करतोय. ओके, बाय.